तुम्हीच बोलू शकता ना हे सगळं. हम्म. काय केलं पाहिजे याच्यासाठी रूल यांना यांना रूल बांधले पाहिजेत की नाही बांधले? यांना रात्रीची हे आहे ना का रात्रीचे रनिंग आहेत हे लोक. रात्रीचे रनिंग आहेत. अच्छा 10च्या नंतर का? दिवसा पण चालतात. मग पण ते बघा ना अशी साईड घेऊन नाही देत नाही ना. आता इथे मध्ये तर 4ही कंटेनर वाल्यांनी असं गर्दी केली आहे आता परत उशीर. लेन मग ते माग पण नाही का असं झालं होतं नाही का. मग एक तरी साईड मोकळी सोडली पाहिजे ना. कोण कुठून जाईल तर कोण कुठून जाईल. लहान गाड्यांना मग रस्ते ठेवत नाही ना हे लोक. माग बघा माही किती छान दिसत. हा. पाठी पाठी लाइटिंग वगैरे द्या छान केलंय ना माही. हे गाठात आता इथं लागल्यात लाईट. इथं वाटत नाही नाही लाईट नव्हतेच. हे आता लागल्यात आहे. आता म्हणजे आपण नाही का आजीरच्या टायमाला गेलो होतो गावाला तेव्हा तेव्हा होतं ना. वाटतंय का रात्रीच्या 2 वाजले ते. कोणाचा फोटो काढते मग ते समोरचे तिकडं समोरच्याचा? समोरच्या लाईटींचं. हा. अरे बाई बरंच आहे बाबा. रस्ते आता आमच्या साईडला हे वाटतंय का घाट चढतंय. त्यांची लहान लहान होती ना मुलं माझ्या काकीची राहुल रोहित. हे दिवसभर आम्ही बसने प्रवास करायचो बाई. तर तेव्हा या रोडचं काम चालू होतं ना. एवढी शांत होते कधी रडली नाही कडली. बाटल्या फक्त दुधाची असायची. नाही हो हेच आहे. मग खाली होतं बघितलं होतं ना मग असे. जाऊ दे तिकडनं ट्रॅफिक असल्या कारणानं आपण इकडनं निघालोय नाही का. करायची खाली काच नाही रे. तुम्ही काय गेली. लगेच काच खाली करत नाही. तुम्ही काय केली मग. नको नको. हे तर काय उलट मस्त थंड हवा कान उघडतील ना थोडेसे. कसं आहे बघा अंधाराचं रात्रीचं. मी पण सोडते तोंड म्हणजे मला पण गरम झाले. हा थोडं सोडा ना. मस्त मस्त. थोडीशी घेऊ द्या नैसर्गिक हवा. आम्ही तर एन्जॉय करेल या थंडीत मजा. ही बघ फोटो काढायला बघा पुष्करची मम्मी खाली बघा खोपोली. आम्ही त्या एक्सप्रेसने जातो कधी गेलो. मग हे काय खालीच आहे ना एक्सप्रेस. तिकडे ट्रॉफिक आहे ना. किती वाजले आता 3 3:30 3:30 वाजता. इथपर्यंत तरी छान प्रवास झालाय नाही. इथून पुढचा पण असाच हो मस्त. खूप मोठा आहे हा बोगदा. लावू नका हो पप्पा. बापरे पूर्ण एक मिनिट. इथून एक्झिट आहेत मधून तिकडं बाहेर निघायला त्या साईड. हा इमर्जन्सी साठी 1 मिनिटापेक्षा पण जास्त आहे. डोंगरच पोखरलाय. बघा ना किती वेळ लागला असेल एवढी हे करायला. आपला तो मुंबईवरून येताना तो पहिला लागतो ना त्याच्यापेक्षा पण मोठा आहे. हा त्याच्यात पण 1 मिनिट नाही लागत आहे. त्या दिवशी बघितलं ते. किती मिनिटं झाली? 1.5 कंप्लीट 1.5 मिनिटाचा आहे. इथून पुढचा प्रवास असा ह्या गाड्यांच्या भरोशावर चालायचं पुढे पुढे नाही का. बाजूला असं सगळा डोंगर.
मस्त इथं पोचलो आम्ही कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरला नाही अजून, थोडंसं लांब आहे इकडनं. पण मस्त सकाळचं असं धुकं छान वातावरण सकाळचं, एकदम थंडी अशी कडाक्याची थंडीच होती. पण मला नाही एवढं थंडीचं काही जाणवते, त्याच्यामुळे मस्त एन्जॉय करत होते. आणि एवढं धुकं दिसत होतं समोर, काही काही समोरच्या गाड्या पण दिसत होत्या. मस्त नारळाची झाडं, ऊसाची शेती, छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. छान एन्जॉय केलं सगळ्यांनी गाडीमध्ये जाताना. आणि अजून देवीच्या दर्शनाला जायला वेळच आहे, कोल्हापूर लांब आहे अजून इकडनं. पण छान वातावरण वाटलं तर बोललं चला थोडंसं शूट करूया. मस्त वाटत होतं एकदम, सकाळचं सूर्य उगलेलं आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे बघायला पण छान आणि अनुभवायला पण छान होतं सगळं. खूप बघण्यासारखं इकडे असं मस्त. फर्स्ट टाईम गेली होती मी, माझा फर्स्ट टाईम अनुभव. एवढ्या लांब गेल्यानंतर 7 तासाचा प्रवास करून आम्ही सकाळी 8:30ला तिकडं कोल्हापूरला पोचलेलो. अजून टाईमच आहे आम्हाला पोचायला. या बाजूला सगळं काजूची आणि आंब्याची झाडं दिसतात. कसं आहे बाहेर काय दिसतंय, कापूस कापूस झालाय जसं काय नाही, पुढे तर काहीच दिसत नाही. सोनीला व्हिडिओ कॉल कर ना. हा. एवढ्या लवकर उठली नसेल ना, सगळ्यांना घे. हा? नसेल ना लेकरं सगळी. सोनालीच उठली असेल, पोरं झोपली असेल. अजून 1 तास आहे आपल्याला जायला, आम्हाला जायला 1 तास आहे अजून. तोंड दिसू द्या ना. हा. कोणीच नाही झोपले, नाही थोडेसे झोपले. मी तर नाही बाबा, 500 लोक थोडेसे झोपले, 1-10 मिनिटाचं. मी पण थोडं झोपलो. हा कोण चला काय पण, मी सोबतच आहे ना. झोपले असते तर गाडी सरळ चालली असते का तुमची? हा. बाबा काय बघू शकतो इकडे बघू. समोर बघा ना, काश्मीरच झालाय का बाई. नदी आहे इथे खाली, दिसते का सोने पप्पा? नदी आहे ती. तो ब्रिज बघ. बोल ढगच आहे. गुजरात दिवाळा पुढं आला. उगला का दिवस आपला. इथे शॉन पण आले आमच्याकडे बिस्किट खायला. हा व्हिडिओ येईल, फोटो देते थांबा तुम्हाला नंतर. माईला सांगते आमच्या, त्यांच्या कॅमेऱ्यात मस्त येतात. माई त्यांचा एक फोटो घ्या ना चहा घेताना. तुम्ही नका, तुम्ही हलवताय. माई फोटोग्राफर चांगले आहेत. एक इकडे एक फ्री आला. इकडे पुढे जा. फ्री येतात. या पुढे. इकडे मागे जरा. हो काढू द्या ना व्यवस्थित. मला का उठवली? तुम्ही मध्ये येतात. सेपरेट काढायचं. मी म्हणजे सेल्फी काढताय. काय सेल्फी काढा. आता लय काढायचे फोटो. आता काढायचा आपली तरफडायची आवाज. काढा एक एक सगळं. त्यांची काढ. घरी असेल ना मग ते घेऊन येतात ते ना. व्हिडिओच काढता का सगळे? सगळे टोटल आहेत. टोटल आहे. चला सगळे तिकडे चालले, आपण चला आधी. पण निघले का आपल्या बरोबर? झाशीची राणी. काय प्रॉब्लेम. आम्ही किती वेळा बोलले मला शेतीत घेऊन जाते. झाले 4-5 वर्ष. नाही आम्ही गेलो ना नेहमी, तुमची आठवण नेहमी करतोय. मग शेंगा लागतात. जमिनीत असायचे ना, मिनी शेंगा कवा तरी बाबाजी काय ऐकून रेल्वे स्टेशन कोल्हापूरला आहे का रेल्वे स्टेशन? मग हा रेल्वे स्टेशन आहे का? शाहू महाराज टर्मिनल्स. टॉयलेटची तिथं नाही राहत का होती? झाली आमची एंट्री कोल्हापूर मध्ये. बघू आता कुठं पोचतोय, कुठं काय होतंय. आंघोळीची सोय, आंघोळ्या वगैरे करून देवीचं दर्शन वगैरे करायला जाऊ, नाही का? हो ना. रंकाळा आहे वरती, इकडे बघण्यासारखं.
आधी तरी देवीचं दर्शन घेऊ, बाकी नंतर बघू. काय नाहीत गाव नाही, वाडे बिडे आहेत बघा. आता हे राजवाडे कसे दाखवायचे असे? हा मग जा ना, उतरून जा ना इथून रस्ता. बापरे नको बाई, बाई तुम्ही जाल मला सोडून. स्तंभ आहे काय? गजरे तर बघा त्याच्या हातात. हो मंदिर या चौकात आल्यावर हे स्तंभ आहे का? हे स्तंभ आहे हे ते पण त्याला कलर मारला ना समोरचा. तिकडून आलो आपण. इकडे आहे मला असं वाटतंय. घेऊन ये ना, सगळे घेऊनच देतात. वाटी वटी घेऊन तिकडनं लाईन आहे का ते? वटी बाहेर आतमध्ये इथे घेऊया का वटी? साड्या चांगल्या इकडे इकडे आहे ना. इकडे काय? हा इथे पण आहे साड्या पण. ओटी वगैरे काय चला बघू द्या, फिरा इकडं. असं इकडून येत इकडचं काय घ्यायचं? इकडं मंदिर आहे ना, पाठची कशाला पाहिजे हे? आले सगळे आले. चला इथून आतमध्ये जाणार आहे मंदिरात आम्ही. लाईन लागली आतमध्ये इथं. इथे असं मस्त कोल्हापूरचं मंदिर आहे महालक्ष्मीचं. तिकडून बाहेर जायचं. अशी एवढी गर्दी आहे वरतून एवढी लाईन लागली. हा तेच काढते ना तिकडचं. इथे घे मंदिर पण चला ना ताई. इथे घ्या मंदिराचं. खरी ती बी नव्हती मला, पण मागं होती कसली होती. सुधा 300 बोला. 1 मिनिट थांबा.
प्रसादच घेतलाय. हो माझं पण नाव आहे, मला वाटलं. कितीला आहे हो? आता काय ज्योतिबा तिकडच आहे वरती. हो झाडाखाली बसलो. हा डोंगरावर नको. आंबे वगैरे आहेत का बघा इकडे. काढले का? काढले. माझं काढले चांगलं मस्त. पुष्करच्या मम्मी खिचो चाची का. जरा फुलं धरा आता. चांगली स्वेचच ना चांगली समजा. फोटोशूट चालू आहे. कोल्हापूर फिरून आल्यावर असं झालंय, साड्या घातल्या होत्या चेंज केलंय. यांनी नाही आणल्या, आम्ही आणले होते ड्रेस परत. काय बोलता? नाही त्यांनाच पाण्यासाठी पाहिजे होतं. नको त्यापेक्षा स्प्राईट प्यायचं होतं थोडस. शिर्डी आली, शिर्डी आली चरायला. हो आम्ही तिथं जेवलो त्या हॉटेलला वरती. तिथं केक कापला होता विनायकचा. इथं अशी खाली सगळी गाव आहे मस्त अशी इकडं. हे कुठलं गेट? वरती असतील सर मारता. तुम्ही वरती आहे, आम्ही इकडे खाली आहे. इथनं सगळी ती फोटो कुठे काढतो इकडे तिथं आहे आम्ही खाली. ही बाई हे टणटणीची झाडी आहे आणि चंदनाचा पानं खायची आणि तोंड रंगत होतो. चंदन आहे ना त्याची साल आणि ही टणटणीची आहे. तोंड रंग. हा आणि हे पण पाण्याचा रस खायचा या फुलांचा. हा आणि हे पण खालं गोड लागत आहे. बल्लापूर ज्योतिबा. जायचं ज्योतिबाचं मंदिर कोणीकडून आहे विचारून घ्या. चला इकडे आतमध्ये लोक येतात. जावा गाड्या आहेत ना पार्किंग. हे मंदिर कुठल्या बाजूला भाऊ? ह्यांच्याकडं प्रसाद घ्यायचा, गाडी तिथं पार्क करणार, मग गाडी पार्किंग करून देतात ते तिथे. आणि गाडीला पार्किंगला पैसे नाही आहे. इथे त्यांचं नारळ वगैरे घ्यायचं त्यांच्याकडनं. इकडं जाऊ मंदिरात. बाहेरच ठेवायला. आज जायला गर्दी किती आज. गेला फोटो काढायला.
तुम्ही आले होते बस मध्ये आमच्या बरोबर ते मोदीच्या तिकडे ओले 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 सुखे भी होने तो थोड़े. बस एक पल में हा आगे. थांबा जरा. तुमसे बिछड़ के एक पल ना रह पाएगा थोड़ा सा मैं पागल थोड़ा सा दीवाना मुझे मुझे दिल में रखना सीने से लगाना तेरा मेरा रिश्ता हे बडा पुराना. हो या गली गली गुनगुना रहे है बाबर खिल रहे लाईक आले किती आले लीला आलं अंताक्षरी चालू आहे.